नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमागे नक्की काय दडलंय? आपण शोध घेणार आहोत बोधनिक शैलींचा. म्हणजेच प्रत्येकजण माहिती कशी समजून घेतो, त्यावर प्रक्रिया कशी करतो, याच्या अगदी अनोख्या पद्धतींबद्दल. असं का होतं, कधी विचार केलाय का? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीत, म्हणजे आपल्या बोधनिक शैलीमध्ये दडलेलं असू शकतं. ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपण कसे निर्णय घेतो आणि इतरांशी कसं वागतो यावर परिणाम करते. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बोधनिक शैली म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर 3 मुख्य प्रकारांबद्दल बोलू: पद्धतशीर, अंतःस्फूर्ती आणि एकात्मिक. आणि हो, सगळ्यात शेवटी या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात प्रभावीपणे वापर कसा करायचा हेही पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपली बोधनिक शैली ही फक्त एक सवय नाहीये, तर ती आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं तर बोधनिक शैली म्हणजे काय, तर आपलं मन माहिती कशी हाताळतं याची प्रत्येकाची एक वैयक्तिक पद्धत. ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, जसे काही आपल्या विचारांचा फिंगरप्रिंटच, जो प्रत्येकासाठी अगदी वेगळा असतो. इथे खूप महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा: शैली आणि क्षमता यातला फरक. क्षमता म्हणजे एखादी गोष्ट किती चांगली करता येते, तर शैली म्हणजे ती गोष्ट कशी केली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा: कोणतीही विचारशैली दुसऱ्यापेक्षा चांगली किंवा वाईट नसते, त्या फक्त वेगवेगळ्या असतात. आता आपण आपल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया: पद्धतशीर विचारवंत. हे लोक त्यांच्या संरचित, तर्कशुद्ध आणि एकदम नियोजनबद्ध दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. असं समजा की ते गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करतात. पद्धतशीर विचारवंत हे म्हणजे माहितीचे आर्किटेक्टच असतात. ते कोणतीही समस्या सोडवण्याआधी एक स्पष्ट आराखडा तयार करतात, प्रत्येक मोठ्या गोष्टीला लहान लहान भागांमध्ये विभागतात आणि मग तथ्यांच्या आधारावर अगदी तार्किक मार्गाने पुढे जातात. त्यांच्यासाठी योग्य प्रक्रियेचं पालन करणं हे अंतिम परिणामांतितकंच महत्त्वाचं असतं. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अकाउंटंट किंवा लेखापाल. ते आर्थिक डेटाचं विश्लेषण करण्यासाठी ठरलेले नियम आणि प्रक्रिया वापरतात. यामुळे होतं काय की चुका होण्याची शक्यता कमी होते आणि प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित राहते. ही पद्धतशीर विचारसरणीची एक क्लासिक ओळख आहे. चला, आता या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया. आता आपण बोलूया अंतःस्फूर्ती विचारवंतांबद्दल, जे छोट्या छोट्या तपशिलात जाण्याआधी संपूर्ण चित्र पाहण्यावर जास्त भर देतात. पद्धतशीर विचारवंतांच्या अगदी उलट, अंतःस्फूर्ती विचारवंत हे मोठ्या चित्रावर म्हणजेच बिग पिक्चरवर लक्ष केंद्रित करतात. ते नियमांऐवजी आपल्या अनुभवावर आणि नैसर्गिक प्रवृत्तीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यांची विचार करण्याची पद्धत सरळ रेषेत नसते, ती अनेकदा एका कल्पनेवरून दुसऱ्या कल्पनेवर उडी मारते आणि यामुळेच ते एकाच वेळी अनेक शक्यतांचा शोध घेऊ शकतात. हे आपल्याला कुठे दिसतं? तर एका कलाकाराच्या कामात. कलाकार रंग, आकार आणि भावना या सगळ्याचा वापर करून एक समग्र कलाकृती तयार करतो. त्याची प्रक्रिया काही आधीच ठरलेली नसते, तर ती त्याच्या अंतःप्रेरणेतून आणि अनुभवातून उत्स्फूर्तपणे घडते. मग प्रश्न असा येतो की कोणी या दोन्ही शैलींचा वापर करू शकतो का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. आणि त्यांनाच आपण एकात्मिक विचारवंत म्हणतो, जे दोन्ही जगांतील सर्वोत्तम गोष्टींचा वापर करतात. मग एकात्मिक विचारवंत कसा तयार होतो? ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. ह्यासाठी पद्धतशीर आणि अंतःस्फूर्ती या दोन्ही क्षमता अगदी जाणीवपूर्वक विकसित कराव्या लागतात. याचा परिणाम काय? तर परिस्थितीनुसार विचार करण्याची शैली बदलण्याची एक अप्रतिम लवचिकता प्राप्त होते. एकात्मिक विचारवंत हे समस्या सोडवण्यात एकदम निपुण असतात. खरं तर ते फक्त समस्या सोडवत नाहीत, तर त्या शोधताही. ते खूप लवचिक, सर्जनशील असतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असतं. त्यांच्यात परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची एक अनोखी क्षमता असते. तर आपण आता या तीनही शैलींबद्दल जाणून घेतलं. पण ह्या माहितीचा करायचा काय? आता ह्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर कसा करायचा यावर लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? आपली नैसर्गिक शैली कोणती आहे हे ओळखणं. ही फक्त पहिली पायरी आहे. खरं ध्येय आहे ते त्या शैलीला चिकटून न राहता
कामाच्या स्वरूपानुसार आपली विचार करण्याची पद्धत बदलण्याची क्षमता विकसित करणं. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या शैलींची गरज असते. उदाहरणार्थ, टॅक्स भरताना किंवा एखादी रेसिपी फॉलो करताना पद्धतशीर दृष्टिकोनच हवा, कारण तिथे चुकांना वाव नसतो. याउलट एखाद्या नवीन ब्रँडच्या नावासाठी विचारमंथन करताना अंतःस्फूर्ती शैली जास्त उपयोगी पडते. आणि जेव्हा एखादा मोठा गुंतागुंतीचा प्रोजेक्ट प्लॅन करायचा असतो तेव्हा दोन्ही शैलींचा मिलाफ असलेली एकात्मिक विचारसरणीच सर्वोत्तम ठरते. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपली विचारशैली ही आपल्याला बांधून ठेवणारी चौकट नाही, उलट ती एक किल्ली आहे. प्रश्न हा आहे की या किल्लीचा वापर करून आपण अधिक प्रभावी उपाय आणि नवनवीन संधींची दारं कशी उघडणार.